पथकला ठेवण्यात यावं। पुढची बातमी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सध्या विकास कामांनी वेग घेतलेला आहे आणि अशासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत। मात्र या जमिनी घेत असताना योग्य तो मोबदला दिला जात नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय। त्यामुळे विकास कामांवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय। दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला विरोध नसून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। पण कुंभमेळ्याच्या नावाखाली जो घाट इथं टाकणार आहे त्याचं आम्हाला कल्पना नव्हती। त्यांनी हा घाट अचानक टाकला। आम्हाला वाटले का ही जागा आमची आहे, तर तसं न करता त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रीटी करून गंगा गोदावरीला सुरू केलं आणि आमचं खूप नुकसान होतं आणि खूप अत्यल्प म्हणजे काहीच नाही। रेडी रेकॉर्डच्या भावानुसार काहीच नाही। आमचं 3 ते 4 दिवसापासून आंदोलन चालू आहे, आमची कोणीही दखल घेत नाही। काल परवा पोलीस आले, कुलकर्णी साहेब आले, ते सांगितलं तुम्ही जर आता काही काम बंद अडथळा आला तर तुम्हाला आम्ही उचलून नेण्यात येऊ अशी प्रत्यक्ष धमकी दिली। आणि शेखर सिंग यांनी काल आम्हाला सांगितले का तुम्ही शेतकरी इथं नाही आले तरी चालेल, आम्ही कुंभ करणारच अशी त्यांनी ठाम भूमिका सांगून आम्हाला अप्रत्यक्ष धमकी दिली। आमची भूमिका अशी आहे, सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे हे काम सुरू ठेवणार नाही आणि जोपर्यंत शासन येऊन आम्हाला पुरेसा मोबदला देईल, आम्ही म्हणत नाही 20-25 लाख रुपये गुंठे जा, पण या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या 20-25 लाख रुपये गुंठ्याने जाऊ शकत होत्या त्या तुम्ही किमान 5 ते 7 लाख रुपये तरी मोबदला हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। ज्याप्रमाणे समृद्धी हायवे झाला, सुरत चेन्नई हायवे झाला, संपादित करत असताना तुम्ही आधी शेतकऱ्याला गृहीत धरा, जमीन मालकाला भूधारकाला गृहीत धरा, ते गृहीत धरण्यात आलेलं नाही। भूमिका हीच आपल्याला कुंभमेळ्यासाठी काही अडथळा आणायचा नाही, पण कमीत कमी शेतकऱ्यांचं मन हे होईल, त्या हिशोबाने समाधान होईल, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला योग्य रेट द्यायला पाहिजे बस। पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या फकराबाद इथे दूध भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकलेली आहे आणि या सगळ्या कारवाईमध्ये मोठा मुद्देमाल जो आहे तो देखील